नाही, आज बैठक नाही आहे साहेबांचं. रात्री नागपूरहून नाशिकमध्ये आज साहेब आलेले, साहेबांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमत आहे. समता परिषदेची बैठक उद्या 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे प्रमुख कार्यकर्त्यांची. साहेब त्यानंतर साहेब कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. कुठं मीटिंग आहे नेमकं आणि कोण कोण मीटिंगला असणार आहे? जयशंकर फेस्टिवल हॉल म्हणून आहे औरंगाबाद रोडला, तिथे मीटिंग आहे समता परिषदेची महाराष्ट्र राज्याची. आणि तिथे महाराष्ट्रातील सर्व समता परिषदेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक उपस्थित असणार. साहेब उपस्थित राहणार? साहेब स्वतः उपस्थित असणार आहे त्या बैठकीला. साहेब काल नाशिकमध्ये आल्यानंतर मी सगळ्या लोकांशी भेटून बोलून मग भूमिका मांडेन त्यामध्ये नाशिक. मग आता साहेब आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे. आता साहेब बोलतील सर्वांशी आणि त्यानंतर काय भूमिका घ्यायची ती घेतील. आणि साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर संपूर्ण ओबीसी समाज आणि आम्ही सर्व कार्यकर्ते असू. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अगदी साहेब मध्यंतराच्या काळात तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे जे उभे राहिलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मंत्रिमंडळामध्ये काम करतायत. अचानक असं वगळणं आपल्यासाठी किती वेदनादायक आहे? धक्कादायक आहे. वेदनादायक तर आहेच आहे, पण धक्कादायक आहे की म्हणजे यातून संबंधित लोकांनी काय मिळवलं ते सांगता येत नाही. पण आमच्या सर्व म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजासाठीच धक्कादायक आहे. कार्यकर्त्यांसाठी तर आहेच, पण ओबीसी समाजासाठीच धक्कादायक आहे. अनेक वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या खात्यावरती काम केलेलं आहे. कोण कारण वाटतंय, कुणामुळे साहेबांना वगळले असं आपलं मत आहे? असं काही सांगता यायचं नाही, कारण आता तो शेवटी वरिष्ठांचा निर्णय काय झालंय ते नक्की आता ते साहेबच सांगू शकतील. आता आम्ही साहेबांशी चर्चा करू त्यावेळेला आम्हालाही कळेल की काय नेमकं झालेलं आहे ते. साहेबांना असं वाटतं की कुठेतरी पक्षातून देखील जी वागणूक आहे ती अपमानाची वागणूक मिळते असं देखील त्यांनी काल. असं तर आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. आणि जर अशा पद्धतीने होणार असेल तर आम्ही सर्वजण, मी स्वतः महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, मी आणि आमचे सर्व युवक पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे, आम्ही सर्वजण पक्षाचे राजीनामे देऊ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.